नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्या संकल्प न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात महत्त्वाच्या तारखेची यादी सादर करत ठाकरे गटाची बाजू मांडली आहे। कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले की शिवसेनेला भारत निवडणूक आयोगाने एक मान्यता प्राप्त राजकीय पक्ष म्हणून स्पष्ट दर्जा दिला होता। पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली आणि त्याच पश्चात उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले। पक्षाच्या घटनेतील कलम 11 अंतर्गत 3 उपनेत्याची निवड करण्यात आली होती आणि या निर्णयाबाबत निवडणूक आयोगाला रीतसर माहिती देण्यात आली होती। मात्र 2018 मध्ये निवडणूक आयोगाने आपल्या दप्तरीत ती घटना उपलब्ध नसल्याचं नमूद केलं। सिब्बल यांनी स्पष्ट केले की उद्धव ठाकरे यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली होती आणि त्यांनी पक्षाच्या याच घटनेनुसार एकनाथ शिंदे यांची नेतेपदी नियुक्ती केली होती। दोन्ही गट ज्या घटनाच्या आधारे नियुक्त झाले होते त्यामुळे घटनाला कोणत्याही पक्षाने कधीही आव्हान दिले नव्हते, असा दावा सिब्बल यांनी न्यायालयात केला आहे। कपिल सिब्बल एकनाथ शिंदे हे पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्यांची या पदावर नियुक्ती केली होती। पक्षाच्या नेतृत्वानेच उमेदवार निश्चित केले आणि निवडणुका लढवल्या। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या, तसेच इतर निवडणुकांमध्ये यश मिळवले। हे सर्व 2013 आणि 2018च्या पक्षाच्या घटनेनुसारच चालले होते। पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाहीये, तरीही निवडणूक आयोगाने त्यात हस्तक्षेप केला। ती घटना ऑन रेकॉर्ड नाहीये, त्यामुळे आम्ही ती मान्यता नाही अशी भूमिका घेतली आहे। हे संपूर्णपणे अयोग्य आहे। 2019 ते 2022 या काळात उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते। त्या संपूर्ण काळात त्यांनी 2013 आणि 2018ची घटना अस्तित्वात नाही असा कोणताही आक्षेप कधीही घेतला नाही। मग आज निवडणूक आयोग ही घटना स्वीकारणार नाही असं कसे म्हणू शकते? या युक्तिवादादरम्यान भारताच्या सरन्यायाधीशांनी हस्तक्षेप करत पक्षाच्या घटनेतील कलम 11 संदर्भात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय। हे कलम जानेवारी 2013 मध्ये निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले होते का, अशी विचारणा करत सरन्यायाधीशांनी न्यायालयात सादर केलेल्या संबंधित कागदपत्रावरही अक्षरांची खतरजाम करून देण्याचे निर्देश सिब्बल यांनी केले। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।